हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घरी अगदी हलवाईसारखे मऊ लुसलुशीत आणि खायलाही तितकेच टेस्टी असे गुलाबजाम बनवणार आहे. हे गुलाबजाम आपण खव्यापासून बनवणार आहे. तर काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार हे गुलाबजाम बनवताना. तर आता प्रत्येक वेळेस काय होतं, काही वेळा आपले गुलाबजाम फसले जातात किंवा तेलामध्ये सुटतात किंवा अगदी असे हवे इतके मऊ होत नाहीत. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण काही छोटे छोटे टिप्स आहेत ते फॉलो करणार आहेत आणि हे गुलाबजाम बनवणार आहे. तर आता इथे मी खवा घेतला आहे. तर खवा साधारण 250 ग्रॅम इतका घ्यायचा आहे आणि खवा रूम टेम्परेचरला पूर्णपणे येऊन द्यायचा आहे. म्हणजे करायच्या आधी तो फ्रीजमधनं बाहेर एक 4 ते 5 तास ठेवायचा आहे. त्याचं टेम्परेचर अगदी नॉर्मल झालं पाहिजे आणि मग नंतर तो चमच्याच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचा. त्यामध्ये मी इथे 2 चमचे अगदी बारीक असा रवा टाकलाय. जर तुम्ही पावशेर खवा घेणार असेल तर एकदम बारीक रवा ह्याच्यामध्ये 2 चमचे ॲड करायचे आहे. आता इथे 3 ते 4 चमचे मैदा ॲड केलाय. अगदी खूप सारा मैदा घालायची गरज नाही आहे. कमीत कमी मैद्यामध्ये आपण हे गुलाबजाम बनवणार आहे, जेणेकरून आपले गुलाबजाम अजिबात पिठळ लागले नाही पाहिजेत. खाताना एकदम छान असं आणि खवेदार अशी टेस्ट आली पाहिजे त्याची. आता इथे आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहे. एक साधारण 10 मिनटं आपल्याला हे पूर्ण एकजीव व्हायला लागतो. तर सगळ्यात फर्स्ट टिप ह्याची ही आहे की मळण्याचे एफर्ट्स घ्यायचेत आपल्याला. आपण ह्यामध्ये अजिबातही सोड्याचा वापर केला नाही तरीही आपले गुलाबजाम अगदी फुलतात आहेत आणि आतून पण खूप सॉफ्ट होत आहेत. जर हवं असेल तर तुम्ही अगदी किंचितचा सोडा ह्यामध्ये ॲड करू शकता. आता इथे हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पीठ एकदम सॉफ्ट झालं पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ते गोळे करू अजिबात त्यामध्ये क्रॅक्स येणार नाहीत. तर एक 10 मिनटं अगदी हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस ह्याचा गोळा तयार व्हायला लागेल आणि ते आपल्या ताटापासून किंवा परातीपासून पीठ सुटायला सुरुवात होईल त्यावेळेस समजायचं की आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. आता इथे मी खव्याचं प्रमाण 250 ग्रॅम खवा असेल तर त्याला 2 चमचे, जे आपण रेग्युलर पोहे खायचे चमचे असतात तितका ह्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि तो त्याच चमच्याने 4 चमचे इतका मैदा ॲड केलेला आहे. ह्याच प्रमाणामध्ये आपण खवा वाढवला तर ह्याच प्रमाणामध्ये ते वाढवायचे. आता इथे हा गोळा आपण एक 10 मिनटं झाकून ठेवायचा आहे, ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि मग नंतर आपण इथे साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. आता इथे जितका खवा तितकी साखर घ्यायची. तर मी पावशेर साखर घेतली आहे. तर ग्लासच्या साह्याने मापून घेतलं तर 1 ग्लास साखर घेतली तर अर्धा ग्लास पाणी घेतले मी ह्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला खूप असा कडक पाक करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. पाक थोडासा चिकट व्हायला लागला की मग नंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे एकतर आपले गुलाबजाम गरम असले पाहिजे किंवा पाक गरम असला पाहिजे, जेणेकरून गुलाबजाम त्यामध्ये पूर्ण पाक शोषून घेतला जातो, आतपर्यंत पाक जातो आणि गुलाबजाम मऊ होतात आणि खायलाही छान लागतात. तिथे आता ऑलमोस्ट आपला पाक तयार झालेला आहे. तर इथं फ्लेवरसाठी किंवा टेस्टसाठी आपण वेलची टाकायची. तुम्हाला जर कूट करून टाकायचं असेल तरीही टाकू शकता आणि अख्खे टाकले तरीही त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो. आता इथे आपण केसरही ॲड केलेलं आहे. हे ऑप्शनल आहे. अगदी तुम्हाला वेलचीचा फ्लेवर आवडत असेल तर ॲड करा, नाही केला तरी चालेल. आता आपला पाक बऱ्यापैकी चिपचिपा झालेला आहे. आता इथे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहे आणि पाक झाकून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण गुलाबजाम वळून घ्यायचे. आता इथे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये गुलाबजाम करून घ्यायचे. पुन्हा एकदा आपण पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. आता कधीही खवा घेतल्यानंतर गुलाबजाम करायच्या आधी तो थोडासा खाऊन बघायचा. जर त्यामधनं अंबूसचा वास येत असेल तर अजिबात तुम्ही गुलाबजाम बनवू नका, कारण तो खूप शिळा आहे. जेव्हा खवा फ्रेश असतो त्यामुळे त्यात तो खाल्ल्यानंतर तो आंबट लागत नाही आणि त्याची टेस्टही छान येते. आणि खवा फ्रेश असेल तर गुलाबजाम शक्यतो फसत नाहीत. तर ह्या पद्धतीने मी सगळे गोळे करून घेणार आहे. आता तुम्ही इथे गुलाबजामची साईज आपल्याला हवी त्या पद्धतीने करून घेऊ शकता. आता ज्यावेळेस आपण गुलाबजाम तळणार आहे तर तुम्ही तुपामध्येही तळू शकता, तेलामध्येही तळू शकता. तळताना पहिलं तेल प्रॉपर गरम करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित गरम झालं की मग नंतर आपण मंद आचेवरती ते तळणार आहे.
अजिबात गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही, नाहीतर गुलाबजाम बाहेरनं खूप पटकन काळे होतील पण आतमध्ये ते कच्चेच राहतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तेलाचं टेम्परेचर. गुलाबजाम करताना टेम्परेचर आपल्याला शेवटपर्यंत मेंटेन ठेवायचं, अगदी खूप थंड होऊन नाही द्यायचे आणि खूप गरमही ठेवायचं नाही आहे. त्यामुळे आधी तेल गरम करून घ्यायचं आणि मग नंतर गॅस बारीक करून सगळे गुलाबजाम आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार. आता गुलाबजाम करताना खूप पटकन ते पलटायचे नाहीत, व्यवस्थित ते होऊन द्यायचे. त्यावरती तेल उडवत राहायचं. दोन्ही साईडने ते व्यवस्थित झाले की मग नंतर आपण ते फिरवायचे. आता सुरुवातीला तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही गुलाबजाम काढाल त्यावेळेस ते काढताना थोडासा प्रॉब्लेम होतो. नंतर सगळे गुलाबजाम व्यवस्थित पलटले जातात आणि चिकटतही नाहीत खाली. जर तुम्हाला काला जामून बनवायचा असेल तर ह्याचा रंग थोड्या जास्त गाढा होऊन द्यायचा, जास्त ब्लॅक होऊन द्यायचे ते आणि मग काढायचे. आणि एकदा टाकले की थोड्या थोड्या वेळाने ते हलवत राहायचे, म्हणजे मग ते खाली लागत नाहीत आणि सगळ्या साईडने ते व्यवस्थित तळले जातात. आता गुलाबजाम करताना थोडे पेशन्स हवेत, तर आपले गुलाबजाम अगदी छान होतात आणि टेस्टलाही खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने तुमचे गुलाबजाम एकदा ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे गुलाबजाम कसे झाले. आणि हे गुलाबजाम तुम्ही व्यवस्थित 15 दिवस ते 20 दिवस अगदी व्यवस्थित स्टोअर करू शकता आणि तुमच्या घरी लहान मुलं असेल तर संपायला काही वेळ लागणार नाही. खूप छान असे गुलाबजाम होतात. नक्की ट्राय करा आणि पाकामध्ये टाकून एक पूर्ण दिवस मुरून द्यायचे, अगदी व्यवस्थित हे मुरले जातात. चला, तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. बाय.